कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या 122व्या जयंतीनिमित्त महिला प्रबोधन मेळावा आयोजित केला होता। ती फुलं दाखवा की जरा, हँडमेड आहेत काय? असे वेगवेगळ्या प्रकारचे केलेले आहेत आणि अध्यक्षांचा प्रमुख पाहुण्यांचा सत्कार असं करणार आहोत। मस्त, छान छान, एकदम छान। बदलत्या काळात शिक्षणाबरोबरच स्वाभिमानाची जाणीव जागृती ठेवून महिलांनी आर्थिक स्वयंपूर्णतेची कस धरली पाहिजे, असे मत मानिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा ॲडव्होकेट डॉक्टर भारती चव्हाण यांनी व्यक्त केले। श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या 122व्या जयंतीनिमित्त आयोजित महिला प्रबोधन मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले होते। महिलांनी स्वतःला अभिव्यक्त केले पाहिजे, महिलांनी आपल्यातील विविध कौशल्य ओळखली पाहिजेत, आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी स्वयंपूर्ण झाले पाहिजे, आर्थिक स्वावलंबनाबरोबरच आत्मविश्वासाने समाजात वावरले पाहिजे। महिलांना स्वयं निर्णयाचा अधिकार आहे। महिला ही आदिशक्ती आहे, महिला ही निर्मिती आहे। त्यामुळे प्रत्येक अपत्याच्या नावासमोर पित्याप्रमाणेच मातेचेही नाव असले पाहिजे, असा आग्रह मानिनी फाउंडेशनने धरला। त्यामुळे आपल्या राज्यात हा कायदा मंजूर झाला। महिलांचे नाव सातबाऱ्यावरही येणार आहे। आपल्या देशातील लोकसंख्येमध्ये महिलांचे प्रमाण निम्म्यापेक्षाही कमी होत आहे। स्त्री भ्रूण हत्या वाढत आहेत, ही लाजिरवाणी गोष्ट आहे। आपल्या देशाच्या संसदेमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांमध्ये फक्त 14% प्रमाण आहे, तर राज्याच्या विधिमंडळामध्ये हे प्रमाण फक्त 8.5% इतके आहे। महिला आरक्षण नावापुरतेच आहे, प्रत्यक्षात त्या महिलेचा कारभार तिचे कुटुंबीय पाहतात, अशी परिस्थिती आहे। राज्याच्या आणि केंद्राच्या कल्याणकारी योजनांचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे। महिला बचत गटांच्या माध्यमातून उद्योगांचे जाळे निर्माण केले पाहिजेत। डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या 122व्या जयंतीनिमित्त जिजाऊ सावित्री रमाई ॲडव्होकेट डॉक्टर भारतीताई चव्हाण यांचं आगमन या ठिकाणी होत आहे। उपस्थित सर्व महिला, पालक, सर्व शिक्षिका यांचं संबोधन केलेलं आहे। भारतीताईचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। महिला बाल विकास समितीचे सर्व सदस्य व भारतीताई चव्हाण यांना विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। दीप प्रज्वलन या ठिकाणी जिजाऊ या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे। आजच्या कार्यक्रमाच्या मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट डॉक्टर भारतीताई चव्हाण, त्याचबरोबर जिजाऊ सावित्री रमाई महिला बाल विकास समितीचे सर्व सदस्य या ठिकाणी प्रतिमा पूजन करत आहेत। संस्कृती आहे आपली प्रकाशाची, संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्या चंद्राची, दीप प्रज्वलाने सुरुवात करूया कार्यक्रमाची, ही प्रथा आहे भारतीय संस्कृती। यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं। आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट भारतीताई चव्हाण, माननीय फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष, आज आपल्या इथे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत। त्यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक 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 स्वागत करते। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या श्रीमती सुवर्णा पवार जगदाळे मॅडम यांचं थोडक्यात
आणि आज विशेष स्वागत इथं उपस्थित असलेल्या आमच्या विनंतीला मान दिलेल्या सर्व महिला, सर्व शिक्षिका, सर्व गावातून आलेल्या महिलांचे मी इथे स्वागत करते. त्याचबरोबर सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी आपल्या सर्वांचे इथे हार्दिक स्वागत करते. थोर व्यक्तिमत्वाची ओळख करून द्यायला उभी आहे. खरं तर व्यक्तिमत्व एवढं थोर आहे की त्याची ओळख मी अगदी कमी शब्दात देऊ शकत नाही, पण मलाही वेळेचं बंधन आहे. तेवढ्या वेळेमध्ये मी त्यांची ओळख करून देते. आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या माननीय ॲडव्होकेट डॉक्टर भारतीताई चव्हाण या मूळच्या पिंपरी चिंचवड येथील आहेत. त्या सध्या विविध पदांवरती कार्यरत आहेत. माननीय संचालक, राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन, भारत सरकार. माननीय संचालक, महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र माननीय फाउंडेशन, भारत. संस्थापक अध्यक्ष, गुणवंत कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र शासन. मॅडम विविध 108 पुरस्काराने सन्मानित आहेत. अशा या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आज आपल्याला शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी व जिजाऊ सावित्री रमाई महिला बळ विकास समितीच्या माध्यमातून आलेल्या या पाहुण्या आपल्याबरोबर हितगुज साधणार आहेत. शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित जिजाऊ सावित्री रमाई महिला बळ विकास समिती बार्शी सन्मानपत्र सन्माननीय ॲडव्होकेट डॉक्टर भारतीताई चव्हाण मॅडम. कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या 122व्या जयंतीनिमित्त आयोजित मानवी संवाद महिला स्वयंरोजगार अभियान या कार्यक्रमाचे औचित्य साधून आज रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित जिजाऊ सावित्री रमाई महिला बळ विकास समिती बार्शीचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त सदस्य, प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आम्ही सारे आपल्या सामाजिक सांस्कृतिक गुणांचा कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्रांगणामध्ये सन्मानपूर्वक गौरव करीत आहोत. आम्हाला आपला सन्मान करताना मनस्वी आनंद होतो आहे. जिजाऊचे लढवय्यारू, सावित्रीचे स्वयंभूरूप, रमाईचे ममत्वरूप आपल्या विचारातून, अभ्यास वृत्तीतून, निर्णय क्षमतेतून सातत्याने दिसून येत आहे. आपण एक न्यायप्रिय, कर्तव्यदक्ष, धैर्यशील रणरागिणी, तेजस्विनी, सुखदायिनी, यशस्विनी, समान अधिकारवादी, दृढनिश्चयी असं अष्टपैलू व्यक्तिमत्व घेऊन सकल समाजासाठी कार्य करीत अग्रगण्य स्थान प्राप्त केले आहे. कार्यक्रमाचा अध्यक्ष, ज्या काही कारणामुळे थोडा उशीर येणार, माननीय सुवर्ण गौरव पवार मॅडम. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय ॲडव्होकेट डॉक्टर भारतीताई चव्हाण, माननीय फाउंडेशन भारत. आपल्या स्वागतासाठी 4 ओळी मला म्हणाव्याशा वाटतात. जगी थोडी सन्मान तुझा, कार्यातुरी दिसतेस तू. जगी थोडी सन्मान तुझा, कार्यातुरी दिसतेस तू. दामिनी तू, रणरागिनी तू, साहसी तू, स्वाभिमानी तू. भगवंत जन्म घेई उदरी जिजा, अशी जगत जननी तू. भगवंत जन्म घेई उदरी जिजा, अशी जगत जननी तू. या सर्व हा जो सन्मान पत्रामध्ये आपण जो उल्लेख केला खूप सुंदर लिहिलं. आपलं मनपूर्वक आभार. आणि हे जे सन्मान पत्रातले प्रत्येक शब्द आपण जे लिहिलेत ना, हे शब्द लिहिताना निश्चितपणे मी एक सांगू शकते सगळ्या महिलांच्या वतीनं आणि साक्षीनं की महिलांच्यासाठी हा एक शब्दाचा टप्पा ओलांडत जाणं समाजामध्ये तेवढं सोपं नाही. हे टप्पे ओलांडताना
हे आपण सगळ्याजणी अनुभवतो, रोजच्या रुटीनमध्ये सुद्धा आपण अनुभवतो. आणि म्हणून हा जो सन्मानाचा तुम्ही मला हे दिलेला आहे त्यातलं एक शेवटचं वाक्य मी स्वीकारते, मानिनी. आपल्या संस्थेचं नाव आहे मानिनी. मी माझ्या शब्दात, माझ्या एकाच शब्दामध्ये माझा परिचय करून देऊ इच्छिते की मी मानिनी. मानिनी म्हणजे काय मैत्रिणींनो? मानिनी म्हणजे काय? मानिनीचा अर्थ माहितीये? माहितीये? तर माईक खाली त्या माईक मुलांमध्ये जाते माईक करून. मान संस्कृत शब्द आहे, त्याचा अर्थ आहे स्वाभिमानी स्त्री, अ वुमन विथ रिस्पेक्ट. मला असं म्हणायचंय की मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये तो टप्पा गाठवू शकेन आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आणि खाली उपस्थित असलेल्या सर्व माझ्या मैत्रिणींना सुद्धा मला एक प्रश्न विचारायचा आहे की समाजामध्ये, कुटुंबामध्ये, आपल्या संसारामध्ये, आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये, आपल्या कंपनीमध्ये, आपल्या संस्थेमध्ये कुठेही गेलं तर तुम्हाला कसं राहायला आवडेल? कसं राहायला आवडेल? स्वाभिमानानं. बरोबर आहे ना? स्वाभिमानानं राहायला आवडेल. आणि ज्यांना कोणाला आवडत नसेल त्यांना मी सांगेल आज की प्रत्येक महिलेने स्वाभिमान